महानगरपालिकेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या गेलेल्या खूप गाजावाजा झालेल्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि दोन ठाकरे बंधू एकत्रितपणे लढत असलेल्या या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला। म्हणजे अक्षरशः भोपळा देखील त्यांना फोडता आला नाही, शून्यावरच ते बाद झाले आणि इथेच खरं काय आहे ते जनतेला कळलं। आता पहा, गेली 9 वर्ष शिवसेना उभाटीची सत्ता या बेस्ट वरती आहे, परंतु झालं काय, बेस्टच्या कामगारांना गेल्या कित्येक वर्षांमध्ये देशोधडीला लावण्याचं काम या उभाटा शिवसेनेने केलं होतं। बेस्ट कामगारांना संपवण्याचं काम, बेस्टला संपवण्याचं काम, बेस्टचं प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण जर कोणी केलं असेल तर उभाटा शिवसेनेने केलं। बेस्टमध्ये प्रायव्हेट प्लेयर्स आणण्याचं काम शिवसेना उभाटाने केलं। बेस्टचे कामगार अक्षरशः देशोधडीला लागली, त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आणि म्हणूनच बेस्टच्या कामगारांनी उभाटा शिवसेना आणि या दोन्ही ठाकरे बंधूंना योग्य तो धडा शिकविलेला आहे। त्याचाच हा परिणाम आहे। यावरून पुढे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीचं चित्र आता जनतेने स्पष्ट केलेलं आहे। जनतेला असे भ्रष्टाचारी लोक नकोयत, विकासात्मक काम करणाऱ्या लोकांना जनतेला पुढे आणायचंय आणि म्हणूनच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या मुंबईचा विकास करण्याकरिताच या मुंबईतील जनता हुशार आहे आणि ती महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करून देईल, याचंच हे उदाहरण आहे।